याबद्दल मी देवाच्या नावाला धन्यवाद देतो. आणि एक नवीन विषय आज आपण शिकणार आहोत आणि आपल्या आजच्या विषयाचं नाव सर्वांनी लिहून घ्या. आजचे पुढारी त्यांच्या समुदायाकडून का नाकारले जातात? आजचा विषय आहे, सर्वांनी लिहून घ्या. आजचे पुढारी त्यांच्या समुदायाकडून का नाकारले जातात, हा आजचा आपला विषय आहे. आणि आज ह्या विषयातून सविस्तरपणे समुदायाकडून पुढाऱ्यांना नाकारले जाण्याचे जे काही कारण आहे ते आपण काय करणार आहोत, बघणार आहोत. आणि यातून आपण अनेक नवीन ज्या काही गोष्टी आहेत आपल्या आध्यात्मिक वाढीकरता आपण काय करत आहोत, शिकत आहोत. देवाचं वचन हे ज्यावेळेला आपण ऐकतो, देवाचं वचन ज्यावेळेला आपण वाचतो, त्यावरती मनन करतो आणि ते समजून घेण्याच्या अनुषंगाने ज्यावेळेला आपण देवाच्या वचनाकडे बघतो, त्यावेळेला निश्चित अर्थाने आपली जी आहे ती आत्मिक वाढ जी आहे ती होत असते. आणि आत्मिक वाढ होण्याच्या अनुषंगातून देवाचं वचन हे आपण नेहमी ऐकणं, आत्मसात करणं गरजेचं आहे. आणि मग आपण पाहतो की आज पुढाऱ्यांना का समुदायाकडनं नाकारल्या जात आहे. जर वर्तमान समयामध्ये आपण जर खऱ्या अर्थाने समुदायाचा आणि समुदायांना लीड करणारा जो पुढारी आहे त्याचा जर बारकाईने अभ्यास केला तर समुदाय हा आपल्याला त्यांचं नेतृत्व करणारा जो काही पुढारी आहे त्याला नाकारताना जो आहे तो दिसून येतो. आणि अशा कोणत्या गोष्टी समुदायाच्या निदर्शनामध्ये त्या पुढाऱ्याच्या आल्या आहे आणि त्यामुळे त्यांनी त्याला नाकारण्यास सुरुवात केली आहे, हे ह्या विषयातून आपल्याला काय होईल, समजण्यासाठी मदत होईल. मग पहिला जो मुद्दा आहे तो आपण लिहिणार आहोत. पहिला मुद्दा लिहून घ्या. अहंकार आणि स्वतःलाच उंच करण्याच्या स्वभावामुळे आजचे पुढारी नाकारल्या जात आहे. मुद्दा क्रमांक 1 लिहा. अतिशय हळूवारपणे हा विषय आपण शिकणार आहोत. मुद्दा क्रमांक 1 लिहून घ्या. अहंकार आणि स्वतःलाच उंच करण्याच्या स्वभावामुळे आजचे पुढारी नाकारल्या जात आहे. आता आपण जर खऱ्या अर्थाने पुढाऱ्यांच्या जीवनाचं अवलोकन केलं तर ज्या गोष्टींसाठी देवाने त्यांना आचरलेलं आहे त्या गोष्टी करण्याऐवजी आज पुढारी लोक समुदायामध्ये राहून जर कोणत्या गोष्टी करत आहे हे जर समजून घ्यायचं असेल तर आपल्याला देवाची जी काही वचनं आहेत ती वाचणी गरजेची आहे. आणि देवाची वचनं ज्यावेळेला आपण वाचतो त्यावेळेला आपल्याला निदर्शनामध्ये हे येतं की आताचे जे पुढारी आहे ते अहंकाराने भरलेले आहेत. आणि आताचे जे पुढारी आहेत ते देवाला उंच करण्याऐवजी ते स्वतःला जे आहे ना उंच करण्याचा जास्त प्रयत्न करत आहे. आणि ह्या दोन गोष्टी लोक समुदायाच्या निदर्शनामध्ये आलेल्या असल्या कारणामुळं लोक समुदायाने आताच्या पुढाऱ्यांना नाकारायला सुरुवात जी आहे ती केलेली आहे. किंवा आत्ताचा जो लोक समुदाय आहे त्यांनी पुढाऱ्यांच्या ठाई असलेल्या ह्या ज्या काही गोष्टी आहेत त्या बघितल्या, त्यामुळं आता लोक समुदाय त्यांना जो आहे तो काय करत माहिती का, नकार देत आहे. आणि पवित्र शास्त्र आज आपल्याला या विषयाशी संबंधित कोणत्या गोष्टी शिकवतं याकडे आपण लक्ष देणार आहोत. आणि कोणीतरी नीतिसूत्रे 16वा अध्याय आणि वचन 18 वाचण्यासाठी मदत करा. आणि बघा, नीतिसूत्रेकार 16व्या अध्यायाच्या 18व्या वचनामध्ये जे पुढारी अहंकाराने भरलेले आहे आणि जे पुढारी देवाला उंच करण्याऐवजी स्वतःला उंच करत आहे अशा विषयी काय लिहित आहे ते आपण वाचूया. 16वा अध्याय आणि वचन 18 पहा. 16वा अध्याय आणि 18 वचन.
गर्व झाला की नाश ठेवलेला मनाचा ताठा अधोपतनाचे मूळ होय. व्हेरी गुड. आता बघा, ह्या ठिकाणी आपण पाहतो की अतिशय स्पष्टपणे शल्मोन राजाने या ठिकाणी वचन 18 मध्ये हे सांगितलेलं आहे की गर्व झाला की नाश ठेवलेला आहे. आणि आताच्या पुढाऱ्यांमध्ये सर्वात जास्त गर्व किंवा अहंकार जो आहे तो आपल्याला दिसून येतो. तो लोक समुदायाला जो आहे ना तो दिसून येतो. आणि म्हणून आजचे जे पुढारी आहेत ना ते खऱ्या अर्थाने देवाच्या सेवेमध्ये देवाची सेवा करण्याच्या अनुषंगाने नाहीये, तर ते स्वतःच्या ज्या काही इच्छा आहेत त्या पूर्व पाहण्याच्या अनुषंगाने ते आज देवाच्या सेवेमध्ये आहे. आणि ते कशाच्या साहाय्याने स्वतःची इच्छा पूर्व पाहत आहे, तर पहिली गोष्ट आहे त्यांच्या ठाई असलेल्या अहंकाराच्या साहाय्याने. आणि दुसरी गोष्ट ते त्यांच्या इच्छा कशाच्या साहाय्याने पूर्व पाहत आहे, तर त्यांच्या ठाई असलेला स्वतःलाच उंच करण्याचा जो काही स्वभाव आहे त्या स्वभावामुळं आपण पाहतो की आज ते सेवेमध्ये आहे. पण देवाने त्यांना या गोष्टींकरता सेवेमध्ये जे आहे येण्याकरता आमंत्रित जे आहे ते केलेलं नाहीये. देवाने त्यांना या गोष्टी करण्याकरता जे आहे ते सेवेत पाचारलेलं नाहीये. परंतु आज ते ह्या गोष्टी करत असल्या कारणामुळं लोक समुदायाच्या निदर्शनामध्ये त्यांच्या ह्या गोष्टी आल्या असल्यामुळं लोक समुदायाने त्यांना जो आहे ना आता नकार द्यायला सुरुवात केलेली आहे. आणि पहा, पवित्र शास्त्रामध्ये आपल्याला पाहायला भेटतं की ज्या वेळेला देव हा एखाद्या पुढाऱ्याला सेवा करण्यासाठी पाचारतो त्यावेळेला तो पुढारी त्याच्या सेवेच्या सुरुवातीच्या दिवसामध्ये देवाबरोबर फार प्रामाणिकपणे चालतो. देवाची जी सेवा आहे ती फार प्रामाणिकपणे, विश्वासूपणे, इमानदारीने जे आहे तो करत असतो. पण जसं देवाच्या सेवेमध्ये आपण पाहतो की तो पुढं सरसर जातो, तसं त्याच्या जीवनामध्ये जे आहे ना अनेक जे काही गोष्टी आहेत त्या त्याला प्राप्त होत असतात देवाच्या साहाय्याने. आणि त्या गोष्टी ज्या वेळेला तो पाहतो ना त्यामुळं त्या गोष्टींचं श्रेय देवाला देण्याऐवजी ज्या वेळेला तो स्वतःला त्याचं श्रेय देतो ना त्यावेळेला त्याच्या ठाई आपल्याला गर्व किंवा उन्मत्तपणा जो आहे तो पाहायला भेटतो. आणि पवित्र शास्त्रामध्ये दुसरे इतिहास 26वा अध्याय आणि वचन 16 ज्यावेळेला आपण वाचतो ना तर दुसरे इतिहास 26वा अध्याय आणि वचन 16 मध्ये आपल्याला उज्जिया नावाचा जो काही पुढारी आहे तो दिसून येतो. आणि उज्जिया नावाचा हा जो पुढारी आहे ना हा सुरुवातीला देवाच्या इच्छेप्रमाणे आहे ना चालत होता. जर तुम्ही उज्जिया राजाच्या जीवनाबद्दल जर सविस्तर पवित्र शास्त्रामध्ये दुसरे इतिहास 26वा अध्याय आणि वचन 16 मध्ये जर वाचलं ना तर त्या ठिकाणी तुम्हाला उज्जियाबद्दल अनेक चांगल्या गोष्टी परमेश्वराच्या सेवेमध्ये करत असलेलं जे आहे तुम्हाला दिसून येतं. उज्जिया करत असलेला उज्जिया त्याच्या सेवेच्या लक्ष द्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये ना तो देवाच्या इच्छेप्रमाणे चालला, पण नंतर त्याच्यामध्ये जे आहे ना गर्व आला व तो उन्मत्त झाला. लक्ष द्या, त्याच्यामध्ये जे आहे ना गर्व आला आणि तो काय झाला माहिती का, उन्मत्त झाला. आणि ज्या गोष्टी करण्यासाठी देवाने त्याला पाचारलेलं नव्हतं, जी सेवा करण्यासाठी देवाने त्याला निवडलेलं नव्हतं ती गोष्ट तो करू लागला. आणि ती गोष्ट तो उन्मत्तपणामुळं ती गोष्ट तो गर्वामुळे जे आहे ना तो करू लागला. लक्ष द्या, आपण ज्या वेळेला उज्जिया राजाच्या जीवनाबद्दल संपूर्ण 26वा अध्याय वाचतो ना तर त्या ठिकाणी अनेक गोष्टी आपल्याला त्याच्याविषयी पाहायला भेटतात. पण हा सर्व अध्याय आपण वाचणार नाही. कोणीतरी वचन 26 वाचण्यासाठी मदत करा आणि पहा ह्या वचन 26 मधून कशा प्रकारे उज्जिया राजा हा गर्वाने भरला, कशा प्रकारे उज्जिया राजा हा उन्मत्तपणाने भरला आणि त्या उन्मत्तपणामुळे त्या गर्वामुळं ज्या गोष्टी करण्यासाठी देवाने त्याला सांगितलेलं नव्हतं किंवा ज्या गोष्टी करण्याकरता देवाने त्याला पाचारलेलं नव्हतं त्या गोष्टी तो कशा करू लागला. पहा, कोणतरी वचन वाचत आहे. तो समर्थ झाला तेव्हा त्याचे हृदय उन्मत्त होऊन तो बिघडला आणि आपला देव परमेश्वर याच्या आज्ञेचे त्याने उल्लंघन केले. धूप वेदीवर धूप जाळण्यासाठी तो परमेश्वराच्या मंदिरात गेला. यस, धूप वेदीवर धूप
जाळण्यासाठी तो देवाच्या मंदिरामध्ये गेला. आता धूप जाळण्याचं जे काम आहे ना, ते उज्जिया राजाचं नव्हतं. धूप जाळण्याचं जे काम आहे ना, ते जर कुणाचं आहे हे जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर त्याचं उत्तर आपल्याला वचन 17 मध्ये पाहायला भेटते. पहा वचन 17 मध्ये 17 आणि 18. आजरा याचक व त्याच्याबरोबर परमेश्वराचे याचक पण करीत असलेले 80 वीर पुरुष त्याच्या पाठोपाठ आत गेले. त्यांनी उज्जिया राजाचा प्रतिकार करून म्हटले, हे उज्जिया, परमेश्वर पितर ते तू धूप जाणणे हे तुझे काम नव्हे. अहरोनाचे वंशज जे याजक त्यांना धूप जाणण्यासाठी पवित्र केले आहे त्यांचेच हे काम आहे. तू पवित्र स्थानातून निघून जा, कारण तू मर्यादेचे उल्लंघन केले आहेस. अशाने परमेश्वर देवाकडून तुझा गौरव होणार नाही. व्हेरी गुड. बघा वचन स्पष्टपणे सांगत आहे की धूप जाळण्याचं काम हे उज्जिया राजाचं नव्हतं. पण उज्जिया राजा हा उन्मत्त झाल्यामुळं, उज्जिया राजामध्ये गर्व आला असल्या कारणामुळं आपण पाहतो की तो परमेश्वराच्या मंदिरामध्ये गेला आणि परमेश्वराच्या मंदिरामध्ये जाऊन तो त्या ठिकाणी धूप जे आहे ना तो जाळू लागला. लक्ष द्या, धूप जाळण्याचं काम हे पवित्र शास्त्रामध्ये जर कुणाचं होतं तर वचन 18 मध्ये सांगतं की अहरोनाचे जे वंशज आहे याजक त्यांचं हे काम होतं आणि त्यांचं काम हा उज्जिया राजा करू लागलेला होता. लक्ष द्या, अनेक वेळा आपण आपलं काम करण्याचं सोडून ज्या वेळेला दुसऱ्याचं काम करू लागतो ना, त्यावेळेला आपल्याला असं वाटतं की आपण बरोबर करत आहोत आणि आपण ते काम बरोबर करत आहोत हे आपल्याला सांगण्याकरता उन्मत्तपणा तयार असतो. हे आपल्याला पटवून देण्याकरता आपल्या ठाई असलेला जो काही गर्व आहे ना तो तयार असतो आणि त्या गर्वाच्या साहाय्याने, त्या उन्मत्तपणाच्या साहाय्याने आपण आपल्या स्वतःला खरं ठरवत असतो. पण देवाच्या दृष्टिकोनातून आपण जे काम करत आहोत ते चुकीचं आहे, कारण आपल्याला ते काम करण्यासाठी निवडलेलं नाहीये. हे आत्ताच्या पुढाऱ्यांना कळत नाही. उज्जियाला पण ती गोष्ट कळत नव्हती. उज्जियाची त्या ठिकाणी कान उघडणी करण्यात आलेली आहे याजकांच्या द्वारे. ते ठिकाणी म्हटले की जे काम तुझं नाही आहे ते काम करून तू मर्यादेचं उल्लंघन करत आहे, देवाच्या आज्ञेचं उल्लंघन करते आणि तू ह्या ठिकाणाहून काय कर माहिती का, निघून जा. कारण तू जर देवाच्या मंदिरामध्ये धूप जाळलं तर त्यामुळे देवाचं गौरव होणार नाही, कारण देवाचं गौरव करण्याकरता देवाने याजक समुदायाला निवडलेलं आहे. ही गोष्ट त्या ठिकाणी उज्जियाला सांगण्यात आली. आज देखील आपण पाहतो की अनेक जे पुढारी आहे ना त्यांना त्यांचं जे काम आहे ना ते कोणतं आहे हे सांगण्याची गरज पडते. आणि आजचे जे पुढारी आहे ना त्यांचं काम करण्याऐवजी दुसरं जे काम आहे ते करत बसतात ना, म्हणून समुदायाकडनं ते नाकारले जातात. आणि उज्जिया देखील ह्या ठिकाणी जे काम त्याचं नव्हतं ना ते काम करण्याचं त्याने हाती घेतलं आणि जे काम त्याचं होतं ते त्यांनी केलं नाही, म्हणून लोक समुदायाकडनं उज्जियाला जे आहे ते नाकारण्यात आलं. लक्ष द्या, उज्जियावरती परमेश्वर देवाचा तडाखा आला. उज्जियाच्या कपाळावरती जे आहे ना कोड फुटलं. उज्जियाला जिवंतपणी जे आहे ना सर्व लोकांपासून वेगळं राहावं लागलं, वेगळ्या घरामध्ये. हो बघा वचन 21 कोणीतरी वाचा, वचन 21. उज्जिया राजा आमरण कोडी राहिला. तो कोडी असल्यामुळे एका घरात निराळा राहत असे. त्याला परमेश्वराचे मंदिर वर्ग झाले व त्याचा पुत्र योथाम हा राजघराण्याचा कारभारी होऊन देशाच्या लोकांचे शासन करू लागला. व्हेरी गुड. बघा लोकांनी देखील त्याला नाकारलं होतं, कारण त्याचं जे काम आहे ना त्याच्या कामाशी तो प्रामाणिक नव्हता. दुसऱ्यांच्या कामाशी जे आहे ना प्रामाणिक राहायचा प्रयत्न त्यांनी केला, पण त्यासाठी देवाने त्याला निवडलेलं नव्हतं. उज्जियाला काय झालं माहिती का, पहिली गोष्ट ह्या ठिकाणी आपण पाहतो की देवाचा तडाखा त्याला भेटला. दुसरी गोष्ट, लोकांनी त्याला नाकारलं, तो लोकांपासून जे आहे ना वेगळा एका घरामध्ये राहू लागला. आत्ताचे पुढारी हे लोक समुदायाकडनं का नाकारला जात आहे ना त्याचं उत्तर ह्या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटायचे. आत्ताचे जे पुढारी आहे ना हे लोक समुदायाकडनं, ज्या समुदायाचं ते नेतृत्व करत आहे
त्या समुदायाकडनं पुढारी आज का नाकारलं जाते माहिती का? कारण जे काम देवाने त्यांना सांगितलेलं होतं ते काम ते करत नाहीये. तर जे काम त्यांना सांगितलेलं नाहीये ना, ते काम ते करत असल्या कारणामुळं आज समुदायाकडनं पुढारी लोक नाकारल्या जात आहे. हे आजच्या पुढाऱ्यांना जे आहे ते कळत नाही. पुढाऱ्यांना असं वाटत आहे की आपण जे करत आहे ना ते अतिशय बरोबर करतो. पण ते बरोबर करत आहे हे सांगणारे त्यांच्या ठाई काय माहिती का? त्यांच्या ठाई असलेला उन्मत्तपणा आणि त्यांच्या ठाई असलेला गर्व हा त्यांना ही गोष्ट पटवून देत आहे की ते जे करतात ते बरोबर करत आहे. पण ते स्वतःचं आत्मपरीक्षण करत नाही. ते स्वतःचं आत्मपरीक्षण करून त्यांचं काम कोणतं आहे याकडे ते लक्ष ज्याने केंद्रित करत नाहीये. आणि म्हणून तर आज आपण पाहतो की पुढारी जे आहे ना ते जास्तीत जास्त लोक समुदायाकडनं नाकारले जात आहे. दुसरा मुद्दा क्रमांक 2 लिहा. न्याय आणि सत्य गोष्टींकडे आजचे पुढारी दुर्लक्ष करतात म्हणून त्यांना समुदायाकडनं नाकारलं जातं. दुसरा मुद्दा लिहून घ्या. न्याय आणि सत्य गोष्टींकडे आजचे पुढारी दुर्लक्ष करतात म्हणून त्यांना लोक समुदायाकडनं जे आहे ते नाकारल्या जात आहे. आणि आज जर आपण खऱ्या अर्थाने पाचारलेल्या पुढाऱ्याचं अवलोकन जर केलं तर त्या पुढाऱ्यामध्ये आपल्याला कुठेतरी ह्या 2 गोष्टींची कमतरता जी आहे ती दिसून येते. मी सर्व पुढाऱ्यांविषयी बोलत नाही. मी बोलत आहे त्या पुढाऱ्यांविषयी ज्यांना सेवा करण्याकरता पाचारलेलं होतं, परंतु कालांतराने ते त्यांच्या पाचारणापासून बहकले आणि त्यांच्या पाचारणामध्ये त्यांनी कोणत्या गोष्टींना जागा दिली तर त्या गोष्टी आहे की त्यांनी जास्तीत जास्त न्यायाकडं आणि जास्तीत जास्त सत्य गोष्टीकडे दुर्लक्ष केलं. आणि ह्या गोष्टी समुदायाच्या निदर्शनामध्ये आल्या. ज्या समुदायाचं ते नेतृत्व करत होते, ज्या समुदायाचे ते पुढारपण करत होते, त्या समुदायाच्या निदर्शनामध्ये हे आलं की आपला पुढारी हा न्यायाच्या गोष्टीकडे दुर्लक्ष करतो, आपला पुढारी हा सत्य गोष्टींकडे दुर्लक्ष करतो. आणि मग हा पुढारी म्हणण्याच्या योग्यतेचा नाही किंवा हा पुढारपणाच्या पाचारणामध्ये ज्या करता देवाने त्याला पाचारलेलं आहे त्यामध्ये चालण्याकरता योग्यतेचं नाहीये. आणि म्हणून लोक समुदायाने काय केलं माहितीये का? त्या पुढाऱ्याला नाकारलं. आणि बघा वचन अतिशय स्पष्टपणे सांगतं, ज्या वेळेला आपण होशे याचा 4था अध्याय आणि वचन 6 वाचतो ना, तर त्या ठिकाणी होशे आपल्याला आत्म्याच्या प्रेरणेने काही महत्वाच्या गोष्टी ह्या पुढाऱ्यांसंदर्भात ज्या आहे ना ते सांगताना दिसून येतो. आणि कोणीतरी होशे 4था अध्याय आणि वचन 6 वाचा. ज्ञानाच्या अभावी माझ्या लोकांचा नाश झाला आहे. तू ज्ञानाचा अवेळ केलास म्हणून मीही तुझा अवेळ करीन. म्हणजेच अर्थात मी याचकाचे काम तुला करू देणार नाही. तू आपल्या देवाचे नियमशास्त्र विसरलास म्हणून मीही तुझ्या मुलांना विसरेन. व्हेरी गुड. पण काय ह्या ठिकाणी स्पष्टपणे संदेश जो आहे होशेच्या माध्यमातून आत्ताच्या पुढाऱ्यांना देण्यात आलेला आहे. आणि का आत्ताच्या पुढाऱ्यांना हा संदेश देण्यात आला माहिती का? कारण आत्ताच्या पुढाऱ्यांनी देवाच्या वचनाचा आणि देवाच्या ज्ञानाचा जो आहे ना अवेअर केलेला आहे. आत्ताच्या पुढाऱ्यांना न्यायीपणाच्या गोष्टी आवडत नाही. आत्ताच्या पुढाऱ्यांना न्यायीपणाच्या गोष्टी जर सांगितल्या तर त्यांना राग येतो, त्यांना वाईट वाटतं, त्यांना असं वाटतं की हा व्यक्ती आपला अपमान करत आहे. आत्ताचे जे पुढारी आहे ना हे सत्य गोष्टींकडं लक्ष देत नाही तर जास्तीत जास्त असत्य गोष्टींकडे लक्ष देऊन ते आज देवाच्या सेवेमध्ये सेवा करू पाहत आहे. आणि त्यांच्या अशा प्रकारची जी काही वागणूक आहे ती लोक समुदायाच्या निदर्शनामध्ये आलेली असल्या कारणामुळे लोक समुदायाने त्यांना जे आहे ना नकार दिलेला आहे. का माहिती का? कारण हे पुढारी देवाच्या वचनाला, हे पुढारी देवाच्या ज्ञानाचा जो आहे ना अवेअर करतात. देवाच्या वचनाला देखील हे पुढारी जुमानत नाही. देवाच्या वचनाला देखील हे पुढारी जे आहे ना जीवनातून कुठल्या प्रकारची जी काही किंमत आहे ती देत नाही. आणि अशा प्रकारच्या वागणुकीमुळं त्यांनी त्यांचं जे काही पुढारपण आहे ना हे लोक समुदायाच्या दृष्टीमध्ये गमवून जे आहे ते बसलेले आहे.
आणि पवित्र शास्त्र ज्यावेळेला आपण वाचतो ना चर्च, अक्षरशः पवित्र शास्त्रामध्ये प्रत्येक गोष्टी संदर्भात लिहिलेलं आहे. पहिले शमूएल 8 अध्याय आणि 6 वचन वाचतो ना, त्या ठिकाणी आपल्याला शमूएलाचे 2 जे मुलं आहे ना, ओएल आणि अबिया, हे देखील इस्रायलाचे पुढारी होते. पण ह्या पुढाऱ्यांनी काय केलं होतं माहिती का? ह्या पुढाऱ्यांनी न्याय विकला होता. हे जे पुढारी आहे ना, ओएल आणि अबिया, हे पैशांचे लोभी होते. हे लाच घेणारे पुढारी होते. हे देवाच्या वचनाप्रमाणे चालणारे नव्हते. हे देवाच्या ज्ञानाचा शोध करणारे नव्हते. हे खऱ्या अर्थाने हे जे पुढारी आहे ना, हे ज्या गोष्टीसाठी देवाने त्यांना पाचारलेलं होतं त्या पाचारणामध्ये विश्वास योग्यतेने चालणारे नव्हते. म्हणून त्या ठिकाणी आपण पाहतो की देवाने जे आहे ना त्यांना नकार दिला. ज्या देवाच्या मंदिरामध्ये त्यांना सेवा करण्यासाठी उभं करण्यात आलेलं होतं ना, त्या मंदिरात येणारे जी काही देवाची प्रजा आहे ना, त्यांना नाकारलं का? बघा वचन काय सांगते. कोणीतरी पहिले शमूएल 8 अध्याय आणि वचन 6 वाचा. आमचा न्याय निवाडा करायला आम्हाला एक राजा द्या, असे ते म्हणाले. त्यामुळे शमूएलास वाईट वाटले. मग शमूएलाने परमेश्वराची प्रार्थना केली. येस, व्हेरी गुड. बघा देवाचं वचन अतिशय स्पष्टपणे ज्या वेळेला आपण वाचतो ना, तर ह्या वचनातून आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये ही गोष्ट पाहायला भेटते की कशा प्रकारे शमूएलाचे 2 पुत्र आहेत, ते जे आहे ना देवाच्या मंदिरामध्ये जो काही न्याय आहे ना, तो न्याय त्यांनी विकलेला होता. देवाच्या मंदिरामध्ये जो काही न्याय आहे ना, तो त्यांनी विकलेला होता. आणि हे जे शमूएलाचे 2 मुलं आहे ना, हे लाच खाणारे होते. शमूएलाचे हे जे 2 मुलं आहेत ना, हे देवाची सेवा प्रामाणिकपणे करणारे नव्हते. शमूएलाने ही गोष्ट लक्षात घेणं फार गरजेची होती. आणि ही गोष्ट लक्षात घेऊन त्याने आपल्या पुत्रांना जे आहे ना करेक्ट करणं फार गरजेचं होतं. पण त्याने त्याच्या पुत्रांना करेक्ट केलं नाही. कारण शमूएलाचे जे पुत्र आहे ना, ओएल आणि अबिया, या इस्रायलाच्या पुढाऱ्यांनी काय केलं माहिती का? न्याय विकलेलं होतं. विपरीत न्याय ते करायचे. खरा जो न्याय आहे देवाच्या वचनाला घेऊन तो ते करत नव्हते. ते स्वतःच्या इच्छेप्रमाणे देवाच्या मंदिरामध्ये देवाची सेवा करत असताना न्याय करताना आपल्याला दिसून येतो. आणि न्याय करताना ते जास्तीत जास्त न्याय विकण्याच्या उद्देशाने न्याय करतात आपल्याला दिसून येते. हे जे पुढारी आहे ना, हे पैशांचे लोभी होते. हे देवाची सेवा करण्याच्या लोभीचे नव्हते. लक्ष द्या, आपण ह्या जगामध्ये राहत असताना अशा प्रकारच्या पुढाऱ्यांना देखील पाहतो की जे देवाच्या सेवेमध्ये आहे पण योग्य तो न्याय करत देवाची सेवा करत नाहीये. आणि ते जे न्याय करत आहे ना, ते स्वतःच्या इच्छेप्रमाणे करत आहे, न की देवाच्या इच्छेप्रमाणे. आणि अशा प्रकारचे न्याय करत असताना त्या ठिकाणी त्यांना पैशाचा लोभ देखील सुटलेला आपल्याला पाहायला मिळतो. अशा प्रकारची सेवा करत असताना ते लाच खाताना देखील आपल्याला पाहायला मिळतं देवाच्या सेवेमध्ये. अनेक एक्झाम्पल आहे, अनेक उदाहरणं तुमच्या समोर ठेवू शकतो की ज्यांनी देवाच्या सेवेमध्ये जे आहे ना विपरीत न्याय केला. देवाच्या सेवेमध्ये जे आहे ना पैशांची चोरी त्यांनी केली. देवाच्या सेवेमध्ये जे आहे ना ते लाच खात होते. शमूएलाचे पुत्र देखील असेच होते. आणि लक्ष द्या, देवाने त्यांना नाकारलं. लोकांनी त्यांना नाकारलं. कारण त्यांच्या ठाई जे आहे ना सत्य नव्हतं. त्यांच्या ठाई जे आहे ना खरा न्याय करण्याची वृत्ती नव्हती. आणि अशा प्रकारच्या त्यांच्या ठाई असलेल्या कमतरतेमुळे त्यांनी लोकांच्या दृष्टीमध्ये त्यांचे जे पुढारपण आहे ना ते गमवलं. आणि देवाने पण त्यांना नाकारलं. देवाने जे नाही, देवाने पण त्यांना नाकारलं. लक्ष द्या, आता देखील आपण पाहतो की अशा प्रकारची पुढारी आहेत. आज देखील अशा प्रकारची पुढारी आहेत ज्यांना खरा न्याय करायला आवडत नाही, ज्यांना सत्य बोलायला आवडत नाही, फसवणूक करतात अशा प्रकारे. आणि सांगतात की आम्ही पुढारी आहोत, आम्ही सेवक आहोत. पण काय ती सेवा देवाला आवडणारी आहे का? त्याचं परीक्षण आपण वचनातून करणं फार गरजेचं आहे. मग त्या पुढाऱ्यावरती विश्वास ठेवला पाहिजे. मग त्या पुढाऱ्याच्या सेवेवरती विश्वास ठेवला पाहिजे. मग त्या पुढाऱ्याच्या
पाचारणावरती जे आहे ते विश्वास ठेवला पाहिजे. लक्ष द्या, आत्ताच्या पुढाऱ्यांचं पाचारण हे लोकांच्या दृष्टीमध्ये येतं. आत्ताच्या पुढाऱ्यांची सेवा ही लोकांना समजते की कशा प्रकारचे पुढारी त्यांचे आहेत आणि म्हणून ते त्या पुढाऱ्याला नाकारतात. तिसरा मुद्दा क्रमांक 3 लिहा. देवाच्या इच्छेच्या ऐवजी लोकप्रियतेचा पाठपुरावा आत्ताचे पुढारी करतात म्हणून लोक समुदायाकडनं त्यांना नाकारले जातात. मुद्दा क्रमांक 3 परत एकदा लिहून घ्या. देवाच्या इच्छेच्या ऐवजी लोक प्रियतेचा पाठपुरावा करतात म्हणून लोक समुदायाकडनं आजचे पुढारी नाकारले जातात. आणि आपल्याला आत्ताच्या पुढाऱ्यांचं जीवन जर पाहिलं तर ते जास्तीत जास्त देवाच्या इच्छेला प्राधान्य देण्याऐवजी लोकांच्या इच्छेला प्राधान्य देऊन पुढारपण करताना दिसत आहे. आणि हे पुढारी लोकांच्या इच्छेला प्राधान्य का देत आहे आणि देवाच्या इच्छेचा अवहेर का करत आहे? कारण त्याच्या मागे त्यांचा काहीतरी स्वार्थ आहे आणि ते देवाची इच्छा पुरवण्याऐवजी माणसाची इच्छा याकरता पुरू पाहत आहे की त्यांचा स्वार्थ पूर्ण व्हावा. लक्ष द्या, वचन स्पष्टपणे सांगतं. गलतीकराचं पत्र 1 अध्याय आणि वचन 10 ज्यावेळेला आपण वाचतो ना, तर गलतीकराच्या मंडळीला संत पौल हा पत्र लिहित असताना तेथील विश्वासणाऱ्यांना त्याने अतिशय स्पष्टपणे याविषयी ज्याने सावध केलेलं आहे. बघा काय म्हणतात ठिकाणी. गलतीकराचं पत्र 1 अध्याय आणि वचन 10. आता मनुष्याची किंवा देवाची मनधरणी करायला पाहत आहे. मी मनुष्याचा संतुष्ट करायला पाहत आहे काय? मी अजूनपर्यंत मनुष्यांना संतुष्ट करत राहिलो असतो तर मी ख्रिस्ताचा दास नसतो. व्हेरी गुड. बघा किती स्पष्टपणे ह्या ठिकाणी गलतीकरांना संत पौल जो आहे ना सांगत आहे की मी देवाचा दास आहे. किती स्पष्टपणे ह्या ठिकाणी संत पौल त्या लोकांना हे सांगत आहे की मी देवाला संतुष्ट करणार आहे. आजचे जे पुढारी आहे ना, लक्ष द्या, आजचे पुढारी लोकांना संतुष्ट करतात पण देवाला संतुष्ट करत नाही आणि त्यांच्या अशा प्रकारच्या लोकांना संतुष्ट करण्याच्या प्रक्रियेमुळं आज ते नाकारले गेलेले आहे. लक्ष द्या, देवाने का निवडलं? त्याची सेवा करण्यासाठी. देवाने का निवडलं? त्याला संतुष्ट करता यावं म्हणून. देवाने का निवडलं? प्रामाणिकपणा असो. देवाने का निवडलं? सत्य गोष्टी असो. देवाने का निवडलं? देवाने ज्या गोष्टींसाठी निवडलं ना त्या गोष्टी करण्याचं सोडून ज्या गोष्टी करण्यासाठी निवडलेल्या नाही त्या गोष्टी ज्या वेळेला देवाच्या सेवेमध्ये पाचारलेला पुढारी करतो ना त्यावेळेला तो देवाकडनं पण नाकारला जातो आणि कालांतराने तो लोकांकडनं देखील नाकारला जातो ज्यांचं तो पुढारपण करत असतो. आणि संत पौलाला ही गोष्ट स्पष्टपणे माहिती होती म्हणून संत पौल त्याच्या पत्रामध्ये अतिशय स्पष्टपणे वचन 10 मध्ये म्हणत आहे, मी आता मनुष्याची किंवा देवाची मनधरणी करायला पाहत आहे काय? मी मनुष्यांना संतुष्ट करायला पाहत आहे काय? मी अजूनपर्यंत मनुष्यांना संतुष्ट करत राहिलो असतो तर मी ख्रिस्ताचा दास नसतो. म्हणजे काय? मी देवाला संतुष्ट करत आहे म्हणून मी आजपर्यंत देवाचा दास म्हणून आहे. मी जर मनुष्यांना संतुष्ट करायला पाहत असतो तर मग मी देवाचं नाही, मी मनुष्यांचा दास असतो. आत्ताचे पुढारी देवाला संतुष्ट करण्याऐवजी माणसाला संतुष्ट करण्यामध्ये जास्त रुची ठेवत आहे. आणि ते का रुची ठेवतात? कारण त्यामागे त्यांचा स्वार्थ आहे. येणाऱ्या दिवसांमध्ये पुढाऱ्यांचे स्वार्थ याविषयी आपण शिकणार आहोत. अतिशय डिटेलमध्ये पुढाऱ्यांचे स्वार्थ याविषयी आपण शिकणार आहोत. लक्ष द्या, देवाने निवडलं कशासाठी आणि कोणत्या गोष्टी करत आहे? देवाच्या निदर्शनामध्ये सर्व काही येत आणि देव हा एक वेळ अशी आणतो की ज्या कामासाठी त्याला निवडलेलं होतं ते काम त्याला करताना पाहत नाही तर देव त्याला नाकारतो. समुदाय देखील त्याला नाकारतो. आणि पवित्र शास्त्रामध्ये आपण ज्या वेळेला 1 शमूएल 15 अध्याय आणि वचन 24 वाचतो ना त्या ठिकाणी आपल्याला एक व्यक्ती ज्याचं नाव शाऊल आहे तो एक पुढारी आहे. इस्रायलचं पुढारपण तो करत होता आणि देवाने त्याला इस्रायलचं पुढारपण करण्यासाठी निवडलेलं असताना देवाच्या आज्ञेचं पालन करत त्याने इस्रायल लोकांचं राजा म्हणून जे आहे ना पुढारपण करणं गरजेचं होतं.
पण तुम्हाला माहिती का, त्या ठिकाणी देवाला प्रसन्न करण्याऐवजी, देवाचा आवाज ऐकण्याऐवजी त्याने माणसांना प्रसन्न केलं. माणसांचा आवाज जो आहे त्याने ऐकला. आणि अशा प्रकारच्या त्याच्या पुढारपणामुळं देवाने त्याला काय केलं म्हणजे का, नाकारलं. बघा वचन काय सांगत आहे, 1 शमूएल 15 अध्याय आणि वचन 24 आपण वाचू. तेव्हा शाऊल शमूएलाला म्हणाला, मी पाप केले आहे. मी परमेश्वराच्या आज्ञेचे व आपल्या शब्दाचे उल्लंघन केले आहे, कारण मी लोकांना घेऊन त्यांचे म्हणणे ऐकले. व्हेरी गुड. किती स्पष्टपणे या ठिकाणी आपल्याला ही गोष्ट समजून येत आहे. शाऊल स्वतः कबुली देत आहे की मी देवाच्या आज्ञेचं उल्लंघन केलेलं आहे, मी देवाच्या शब्दाचं उल्लंघन केलेलं आहे, मी देवाचा आवाज ऐकून त्याप्रमाणे केलं नाहीये. मग मी देवाच्या आवाजाला माझ्या जीवनामध्ये प्राधान्य दिलं नाही, देवाच्या इच्छेला माझ्या जीवनामध्ये प्राधान्य दिले नाही. जी गोष्ट करण्यासाठी देवाने मला सांगितलं होतं ती गोष्ट करण्याकरता मी प्राधान्य दिलं नाही. मग मी प्राधान्य दिलं कोणत्या गोष्टीला, तर मी प्राधान्य दिलेलं आहे लोकांना, मी प्राधान्य दिलेलं आहे लोकांच्या इच्छेला, मी प्राधान्य दिलेलं आहे देवा लोकांच्या आवाजाला, मी प्राधान्य दिलेलं आहे लोकांना संतुष्ट करायला, मी प्राधान्य दिलेलं. लक्ष द्या, आज देखील अशा प्रकारचे पुढारी सेवेमध्ये आहे आणि आज देखील अशा प्रकारच्या चुका ज्या शाऊल राजाने केल्या, इस्रायल लोकांचं प्रतिनिधित्व करत असताना पुढारी म्हणून, त्या चुका आज देखील पुढारी करत आहे. आणि त्यांना असं वाटतं की आपण जे करत आहोत ते बरोबर करत आहोत. पण त्यांना बरोबरची खात्री आतून देणारं कोण आहे माहिती का, त्यांच्यासाठी असलेला उन्मत्तपणा, त्यांच्यासाठी असलेला गर्विष्ठपणा, त्यांच्यासाठी असलेला स्वतःला उंच करण्याचा जो काही स्वभाव आहे ना, तो त्यांना याची खात्री कोण देते, देव नाही. देव स्पष्टपणे सांगत आहे या ठिकाणी की मी तुला नाकारलेला आहे. हो, देवाने जर शाऊलाला नाकारलं आणि त्याच्या जागेवर जर दावीदाला आणलं, तर देव हा आत्ताच्या पुढाऱ्यांना देखील नाकारतो आणि त्यांच्या जागेवर दुसऱ्या पुढाऱ्यांना आणतो, अशासाठी की देवाचं काम प्रामाणिकपणे जे आहे ना, देवाची इच्छा पूर्ण होण्याच्या अनुषंगाने करत राहिलं पाहिजे. असे पुढार देव पण आणतो, लक्ष द्या. आणि म्हणून देवाला कोणती गोष्ट अशक्य नाहीये, कारण प्रत्येक अधिकार हा देवाकडनं आहे, प्रत्येक अधिकार हा देवाकडनं आहे. आणि त्या अधिकाराला घेऊन जर व्यवस्थित जर चाललं नाही, तर देव त्या व्यक्तीला बाजूला देखील सरकवतो. देवाने शाऊलाला सरकवलं, दावीदाला आणलं, तर देव अशा प्रकारच्या देवाची इच्छा पूर्ण करण्याऐवजी माणसाची इच्छा पूर्ण करणाऱ्या चुकीच्या पद्धतीने सेवा करणाऱ्या पुढाऱ्याला देखील देवामध्ये बाजूला करतो आणि त्याच्या जागेवर दुसरं पुढारी आलं. हे वचनातून आपल्याला समजून येतं. आज देखील असे पुढारी आहेत जे लोकांचा आवाज ऐकतात, लोकांना संतुष्ट करतात, लोकांच्या इच्छेप्रमाणे सेवा करतात, देवाच्या इच्छेप्रमाणे नाही, देवाचा आवाज ऐकत नाही, देवाला संतुष्ट करत नाही. आणि मग त्यांच्या अशा प्रकारच्या सेवेमुळं ते नाकारले जातात. देव त्यांना दूर जे आहे ते करत असतो. पुढचा मुद्दा लिहा. आजचे पुढारी पाप लपवतात आणि जबाबदारी झटकतात, म्हणून समुदायाकडनं त्यांना नाकारलं जातं. परत एकदा सांगतो, मुद्दा क्रमांक 4 लिहा. आजचे पुढारी पाप लपवतात आणि जबाबदारी झटकून टाकतात, म्हणून लोक समुदायाकडनं ते नाकारले जातात. आणि आजचे पुढारी भयानकरित्या अशा प्रकारच्या गोष्टी करण्यामध्ये अडकलेले आहेत. जे स्वतःला देवाचे सेवक म्हणतात, ज्यांना अनेक वर्षांपासून देवाच्या सेवेत आहेत, अनेक वर्षांपासून, काहींची 2-3 पिढी देवाच्या सेवेमध्ये गेलेली आहे, तरी पण त्यांच्या ठाई पाप लपवण्याचा स्वभाव आहे, तरी पण त्यांच्या ठाई जबाबदारी झटकण्याचा स्वभाव आहे. आणि अशा त्यांच्या स्वभावामुळे तर लोक त्यांना नाकारतात. पवित्र शास्त्र जेव्हा आपण वाचतो ना, लक्ष द्या, अतिशय स्पष्टपणे नीतिसूत्राचं पुस्तक 28वा अध्याय आणि वचन 13 म्हणतं, जो पाप झाकतो ना त्याचं कधीही बरं होत नाही. आणि आत्ताचे पुढारी त्यांचं का बरं होत नाही, कारण ते पाप झाकणारे आहे. आत्ताच्या पुढाऱ्यांचं बरं का होत नाही का,
कारण ते जबाबदारीपासून पळ काढणार आहे म्हणून त्यांचं बरं होत नाहीये. हो बघा, वचन स्पष्टपणे सांगतं. नीतिसूत्रे 28वा अध्याय आणि वचन 13 बघा काय म्हणत आहे. जो आपले दोष झाकतो त्याचे बरे होत नाही, जो ते कबूल करून सोडून देतो त्याच्यावर दया होते. व्हेरी गुड. जो आपले दोष झाकतो, जो आपलं पाप झाकतो, जो आपल्या वाईट गोष्टी झाकतो त्याचं बरं होत नाही. जो जबाबदारीपासून पळ काढतो, जो जबाबदारीपासून लपतो, जो जबाबदारीला घेऊन व्यवस्थित उत्तर देत नाही, जो जबाबदारीला घेऊन व्यवस्थित न्याय करत नाही, जो जबाबदारीला घेऊन विपरीत न्याय करतो, जो जबाबदारीला घेऊन स्वतःच्या मनमर्जीप्रमाणे वागतो, अशा जो व्यक्ती आहे ना त्याचं बरं होत नाही. वचन स्पष्टपणे सांगत आहे. आणि आज अशाच प्रकारचे पुढारी आहेत सेवेमध्ये, ज्यांना देवाची सेवा म्हणजे अतिशय म्हणजे त्यांना देवाच्या सेवेमध्ये गांभीर्य नाही त्यांच्यामध्ये. देवाच्या सेवेला ते अतिशय सहज घेतात. देवाच्या सेवेला अतिशय सहज जे आहे ते देवाच्या सेवेमध्ये जे आहे ना गडबडी करून स्वतःचा फायदा जे आहे ते करून घेत असतात. हो, कारण पवित्र शास्त्र जे आपण वाचतो ना तर पवित्र शास्त्रामध्ये यहोशुआचं पुस्तक 7वा अध्याय आणि 25 आणि 26 वचन वाचून त्या ठिकाणी आपल्याला आणखीन एक पुढारी पाहायला भेटतो ज्याचं नाव आखान आहे. आखानाने काय केलं माहिती का? आखानाने चोरी केली आणि ती आपल्या तंबूमध्ये लपून ठेवली असल्या कारणामुळं देवाने त्याला आणि त्याच्या संपूर्ण घरच्यांना नाकारला आणि शिक्षा दिली. दगडमार करण्यात आला. जर आखान हा पुढारी जर सुटला नाही, ज्या गोष्टीसाठी त्याला पाचारलं होतं ती गोष्ट करण्याऐवजी त्याने जी गोष्ट करायची नव्हती ती त्याने करून देवाची जी काही शिक्षा आहे ना ती स्वतः त्याने ओढून घेतली. आज देखील अनेक पुढारी जे आहे ना, लक्ष द्या, देवाच्या सेवेमध्ये पैशांची चोरी करत आहेत. देवाच्या सेवेत आलेला पैसा हा समर्पित पैसा आहे आणि त्याचा हिशोब जो आहे ना तो देवाला देणं हे कोणत्याही पुढाऱ्याकडनं सुटणार नाही. प्रत्येक पुढाऱ्याला देवाच्या सेवेच्या पैशांचा हिशोब जो आहे तो द्यायचा आहे. पण आत्ताचे जे सेवक आहे ना मुळीच देवाचं भय धरत नाही. धार्मिकतेच्या आड आपण शिकलेलं कशा प्रकारे आध्यात्मिकतेच्या आड लोक जे आहेत ते खोटा मुखवटा जे आहे ते धारण करतात आपण शिकलो आहे. युट्यूबवरती तो व्हिडिओ अवेलेबल आहे. आज अनेक लोक स्वतःला पुढारी म्हणून भासवण्याचा प्रयत्न करतात, पण त्या पुढाऱ्याच्या माग जर कोणता मुखवटा आहे तर तो आहे देवाच्या पैशांची चोरी करणं. आखान जो आहे ना, आखान हा एक पुढारी होता, पण जे काम करण्यासाठी त्याला पुढारपण देण्यात आलं होतं ना त्याच्या विपरीत त्याने जाऊन काय केलं असेल तर चोरी त्याने केली. बघा वचन वाचू, वचन काय सांगत आहे बघा. यहोशुआचं पुस्तक 7वा अध्याय आणि 25 आणि 26 वाचा. यहोशुआ म्हणाला, तू आम्हाला का त्रास दिलास? परमेश्वर तुला आज त्रास देईल. मग सर्व इस्रायलांनी त्याला दगडमार केला व ती सर्व आग्नेने जाळून वर दगड टाकले. त्यावर त्यांनी एक मोठी दगडांची रास केली, ती आजपर्यंत तेथे आहे. मग परमेश्वराचा भडकलेला कोप शमला. यावरून त्या स्थळाला आजवर आखोर म्हणजे त्रास देणारी खिंड म्हणत आले आहे. व्हेरी गुड. बघा वचन स्पष्टपणे सांगत आहे की त्याच्या परिवाराला त्या ठिकाणी जे आहे ना त्याने केलेल्या पापाची शिक्षा जी ती भोगावी लागली. त्याला तर भोगावीच लागली, पण त्याच्याकडे जे काही होतं परिवाराचं त्यांना देखील त्याची शिक्षा भोगावी लागली. आत्ताचे पुढारी ज्या वेळेला देवाच्या सेवेमध्ये राहून जबाबदारी झटकतात आणि पाप लपवतात ना त्यावेळेला ते त्यांच्या स्वतःवरती देवाचा जो काही न्याय आहे ते घेऊनच येतात, परंतु ज्या समुदायाचं ते नेतृत्व करत असतात त्यांच्यावर देखील ते देवाचा न्याय जो आहे ना ते आणत असतात. या ठिकाणी आखानाने तेच केलं. आखानाला हे करण्यासाठी देवाने निवडलेलं नव्हतं. आज जर खऱ्या अर्थाने आपण पुढारी लोकांच्या पुढारपणाचं नेतृत्व केलं तर पुढारी सर्वात जास्त ते करत असलेले देवाच्या सेवेमधलं जे पाप आहे ते लपवतात.
आणि त्या पापाला घेऊन ज्यावेळेस त्यांना जा विचार द्यायचा होता ना, त्यावेळेस ते पळ काढतात. त्याचं उत्तर ते देत नाही. त्याचं जे उत्तर आहे ना चर्च, त्याचं उत्तर ते देत नाही. पण लक्ष द्या, किती दिवस पळ काढाल, किती दिवस पाप लपवाल? एक दिवस त्याचं उत्तर द्यावं लागेल. एक दिवस ते पाप उघडकीस येईल आणि एक दिवस देव तुम्हाला उदारपणापासून नाकाराल आणि तुमच्या जागेवर दुसऱ्या व्यक्तीला आणा. लोकसमुदाय तुम्हाला नाकाराल आणि तुमच्या जागेवर दुसऱ्या व्यक्तीला. का? कारण तुम्ही देवाच्या सेवेमध्ये देवाची सेवा कमी आणि देवाच्या सेवेत येणाऱ्या पैशांची चोरी जास्त केली. देवाच्या सेवेला घेऊन जबाबदार तुम्ही राहिलेले. देवाच्या सेवेमध्ये तुम्ही तुमचं पाप लपवत बसलेले आहे आणि अशा प्रकारच्या गोष्टी करत असल्या कारणामुळं आज आपण पाहतो की जास्तीत जास्त पुढारी जे आहे ना, लोक समुदायाकडनं नाकारल्या जात आहेत. देवा या वचनाच्या द्वारे सर्वांना आशीर्वाद दे.